नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी फार्मासिस्ट आशिष करले आपल्या आम्ही फार्मासिस्ट यूट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचं थंबनेल आणि या ठिकाणी जी पहिली स्लाइड सुरू आहे ते पाहून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कुठलाही स्पेसिफिक सब्जेक्ट स्पेसिफिक विषय शिकणार नाही आहोत, तर पूर्ण फार्मसीमध्ये ज्या काही महत्त्वाच्या बेसिक कन्सेप्ट आहेत त्या आपण आज पाहणार आहोत। एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की तुमचं कॉलेज सुरू होऊन साधारणपणे 1-2 महिने होत आलेले आहेत, पण बऱ्याच कॉलेजेसमध्ये शिकवायला सुरू करत असताना काय केलं जातं की जसं आहे तसं डायरेक्टली सुरू केलं जातं। पण या ठिकाणी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे। 12th झाल्यानंतर 12वी झाल्यानंतर तुम्ही फार्मसीला पहिल्यांदाच आलाय आणि यानंतर इथल्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नवीन असतात काही कन्सेप्ट, आणि त्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं गरजेचं आहे। त्या कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर मात्र जे काही तुम्ही शिकता ते तुमच्या सर्व डोक्यावरून जात असतं। म्हणून आज आपण या व्हिडिओमध्ये स्पेसिफिकली ज्या काही बेसिक आणि महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर करणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत पहा। आजच्या या व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करूया। तर या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात भगवान श्रीकृष्णांच्या एका छानशा सुविचारानं करतोय। इफ यू डोंट फाईट फॉर व्हॉट यू वॉन्ट देन डोंट क्राय फॉर व्हॉट यू लॉस्ट। जीवनात तुम्हाला जे काही ध्येय साध्य करायचं आहे, जीवनात जे काही प्राप्त करायचं आहे, त्यासाठी जर तुम्ही लढलाच नाही, त्यासाठी जर प्रयत्नच केलं नाहीत, तर तुम्हाला त्या गोष्टीसाठी रडायचा देखील अधिकार नाही आहे। त्यामुळे जीवनात तुम्हाला जे काही अचीव करायचं आहे, जे मिळवायचं आहे, त्यासाठी प्रयत्न करा। नक्कीच श्रीकृष्ण तुमच्या त्या प्रयत्नांना यश देतील। या छानशा सुविचारांना आजच्या व्हिडिओ लेक्चरची सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा फार्मसी काय आहे आपण बघूया। फार्मसी, द मिनिंग ऑफ फार्मसी इज व्हॉट, द आर्ट, आणि फक्त आर्ट नाही तर यामध्ये सायन्स, या ठिकाणी बऱ्याचशा इतर कन्सेप्ट पण येतात। द फार्मसी इज आर्ट, प्रॅक्टिस ऑर प्रोफेशन फॉर प्रिपेरिंग प्रिझर्विंग, कंपाऊंडिंग अँड डिस्पेन्सिंग ऑफ मेडिकल ड्रग्ज। म्हणजे याचा मिनिंग काय आहे तर लक्षात ठेवा, फार्मसी काय आहे तर असं प्रोफेशन आहे की ज्यामध्ये तुम्ही काय शिकता तर मेडिसिन्स कशा पद्धतीनं बनवायच्या, त्या कशा पद्धतीनं तुम्ही स्टोअर करायच्या, त्या कशा पद्धतीनं डिस्पेन्स करायच्या। प्रिपेअर मीन्स बनवणं, स्टोअर म्हणजे ते साठवून ठेवणं, कंपाऊंडिंग म्हणजे सुद्धा बनवणं आहे, आणि डिस्पेन्सिंग म्हणजे ते पेशंटला डिस्ट्रीब्यूट करणं, पेशंटला देणं। तर लक्षात ठेवा, आता फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टली तुमच्या टॅबलेट, कॅप्सूल, सोल्युशन हे जे काही औषधं, मेडिसिन्स आहेत ते बनवले जातात। पण यापूर्वी काय केलं जायचं तर डॉक्टर, फिजिशियन आहे तो सांगायचा, त्या पद्धतीनं फार्मसिस्ट मेडिसिन फ्रेशली प्रिपेअर करायचा, त्याला कंपाऊंडिंग म्हणायचं, मेडिसिन बनवणं। आणि म्हणूनच यापूर्वी फार्मसिस्टला हिस्ट्रीमध्ये कंपाऊंडर बोललं जायचं। तर ती कन्सेप्ट आता जुनी झालेली आहे, आता डिरेक्टली कंपनीमध्ये औषधं मॅन्युफॅक्चर केली जातात। आता आर्ट, सायन्स ह्या सर्व गोष्टी काय इथं डेफिनेशनमध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत। आर्ट मीन्स वॉट, आता तुम्ही मेडिसिन बनवताय तर ते कसं ॲट्रॅक्टिव्ह, त्याचं पॅकेजिंग कसं बनवलं जाईल, त्याची डिझाईन, हा सगळा आर्टचा पार्ट झाला। आणि सायन्स मीन्स वॉट, तुम्हाला माहिती आहे ॲलोपॅथिक मेडिसिन हे काय आहे, एक प्रकारचं केमिकल कंपाऊंड आहे, त्यामध्ये रिसर्चचा सगळा भाग येतो, म्हणून सायन्स। फार्मसी हे असं क्षेत्र आहे की तिथं तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात। इथं तुम्हाला आर्ट, सायन्स, कॉमर्स, इवन इंजिनिअरिंगचा पार्ट पण शिकायला मिळणार आहे। कसा कॉमर्सचा पार्ट कसा, पुढे जाऊन तुम्हाला मार्केटिंग सब्जेक्ट असेल तिथं तुम्हाला मार्केटिंगच्या कन्सेप्ट शिकायला मिळतात। आर्ट जसं सांगितलं, पॅकेजिंग, ॲडव्हर्टाइजमेंट, या ठिकाणी थोडाफार तो आर्ट्सचा पार्ट येतो। इंजिनिअरिंग कसं येईल, तुम्हाला फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग आहे ज्या ठिकाणी तुम्ही जे काही वेगवेगळ्या मशिनरी, इन्स्ट्रुमेंट वगैरे वापरता, तर त्याचं सायन्स तुम्हाला तिथं शिकायचं आहे। त्यामुळे फार्मसी असं क्षेत्र आहे तिथं सगळं शिकायचं आहे। तुम्ही लॉयर जरी नसला तरी तुम्हाला त्या ठिकाणी काही लॉज शिकायचे आहेत, जसं की फार्मसी ॲक्ट 1948, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट 1940, हे पुढं जाऊन तुम्हाला ज्युरिस्प्रुडन्समध्ये शिकायचं आहे। म्हणजे फार्मसी हा खरंच खूप इंटरेस्टिंग एरिया आहे, इंटरेस्टिंग सेक्टर आहे, ठीक आहे। तर तुम्ही इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी शिका। आता फार्मसीमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत आणि त्या सब्जेक्टमध्ये काय शिकायचं आहे आणि पुढं जाऊन तो सब्जेक्ट इतर कुठल्या सब्जेक्टसाठी कामी येणार आहे ते बघूया। तर सुरुवातीला बघताय तुम्ही ह्युमन ॲनॅटॉमी अँड फिजिओलॉजी, HAP जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुम्ही ह्युमन बॉडी कशा पद्धतीनं स्ट्रक्चर आहे, ॲनॅटॉमी, फिजिओलॉजी मीन्स ते कशा पद्धतीनं फंक्शन करतं, पॅथोफिजिओलॉजी पुढे जाऊन तुम्ही डिझिजेस शिकणार आहेत वेगवेगळे, आणि हा जो काही सगळा स्टडी करताय तो कुठे कामाला येणार आहे तर पुढे जाऊन फार्माकोलॉजीमध्ये मेडिसिन कशा पद्धतीनं काम करतं तुमच्या बॉडीवरती, तर ते ज्यावेळेस शिकता त्यावेळेस या सगळ्या कन्सेप्ट कामाला येणार आहेत। वेगवेगळ्या मेडिसिन शिकायच्या आहेत तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कामाला येणार आहेत। त्यानंतर एक सब्जेक्ट असतो तुमचा फार्मास्युटिक्स। फार्मास्युटिक्स मीन्स वॉट, आता जसं मी बघितलं फार्मास्युटिक्स काय आहे तर लॅबमध्ये तुम्ही मेडिसिन कशा पद्धतीनं बनवू शकता,
कशा पद्धतीनं मेडिसिन्स बनवायच्या आहेत लॅब स्केलवरती, हे तुम्ही वेगळे वेगळे डोसेज फॉर्म कोणते आहेत ते फार्मास्युटिक्समध्ये शिकता. आणि हेच नॉलेज मग पुढं जाऊन इंडस्ट्रीमध्ये ज्यावेळेस आपण लार्ज स्केलवरती त्या मेडिसिन बनवणार आहोत, जे की तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मसी म्हणून 3rd इयरला सब्जेक्ट आहे, तेव्हा ते शिकायचं आहे. इंडस्ट्रीमध्ये मोठ्या स्केलवरती लार्ज स्केलवरती कशा पद्धतीनं मेडिसिन मॅन्युफॅक्चर केल्या जातात, त्यावेळेस तुम्हाला हे फार्मास्युटिक्सचं बेसिक नॉलेज तिथं ॲप्लाय करायचं आहे. आता पहा, घरामध्ये ज्यावेळेस तुम्ही रोजचेच रेग्युलर 4 माणसं आहात, त्यावेळेस तुम्ही तुमच्या घरामध्ये स्वतःच्या छोट्या किचनमध्ये तुमचं जेवण बनवता आणि तेच कुठला तरी लग्न समारंभ आहे, मोठा फंक्शन आहे, तेव्हा मात्र हजारो लोक येणार आहेत. त्यावेळेस मग ते मेडिसिन त्यावेळेस ते जेवण बनवायला कसं मोठं किचन लागतं, मोठ्या इन्स्ट्रुमेंट लागतात, मोठ्या गोष्टी लागतात. तसंच आहे लॅब स्केलवरती छोट्या प्रमाणावर तुम्ही मेडिसिन बनवून बघता, 10 टॅबलेट 50 टॅबलेट, पण ज्यावेळेस हजारो लाखो टॅबलेट बनवायचे आहेत त्यावेळेस तो इंडस्ट्रीचा पार्ट येतो. ह्या दोन्हींमधलं कनेक्शनसाठी फार्मास्युटिक्स खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक सब्जेक्ट असतो मेडिसिनल केमिस्ट्री किंवा इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. यामध्ये तुम्ही सगळे केमिकल कंपाऊंड, केमिकल सबस्टन्स शिकता का, तर ॲलोपॅथिक मेडिसिन काय आहे, केमिकल सबस्टन्सेस आहेत ना, तर त्या सगळ्या गोष्टी शिकता. त्यानंतर फार्मास्युटिकल ॲनालिसिस म्हणून सब्जेक्ट आहे, त्यामध्ये काय शिकता, त्या मेडिसिनची क्वालिटी किती आहे, त्यामध्ये काही इम्प्युरिटी आहेत का, क्वांटिटी किती प्रेझेंट आहे, या सगळ्या गोष्टी शिकता. आणि पुढं जाऊन मग हे इन्स्ट्रुमेंटल ॲनालिसिस जे आहे ते UV IR वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला इंडस्ट्री लेवलला ज्या कामाला येणार आहेत ते फायनल इयरच्या ॲनालिसिसमध्ये आहे. मायक्रोबायोलॉजी का शिकता, तर बऱ्यापैकी आपल्याला काही गोष्टींचं इन्फेक्शन होतं, त्यानंतर तुम्ही त्याच्या अगेन्स्ट काही अँटीबायोटिक खाता, तर ते कसं काम करतं, मायक्रो ऑर्गॅनिझमचा स्टडी, या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मायक्रोबायोलॉजी पण पुढे कामाला येणार आहे. फार्माकॉग्नसी काय इम्पॉर्टंट आहे, तर त्यामध्ये तुम्ही काही हर्बल मेडिसिन्स ज्या आहेत त्या गोष्टी तिथं शिकत असता. आता तुमच्या लक्षात आलं असेल की वेगवेगळे फार्मसीमध्ये जे सब्जेक्ट आहेत ते कुठे आणि कसे कामाला येणार आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. आता मात्र बरेच जण जेव्हा पहिल्यांदा फार्मसीमध्ये आल्यावरती ड्रग्ज किंवा ड्रग हा शब्द आठवतात किंवा ऐकतात, तेव्हा त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा कुठली गोष्ट येते, तर बॉलिवूड किंवा पिक्चरमध्ये जे काही पाहिलं जातं ड्रग ॲडिक्शन किंवा काहीतरी घेऊन नशा करतात, पण तशा रिलेटेड ड्रग हा वर्ड नाही आहे इथं. तर नेमका काय ड्रगचा मिनिंग आहे ते आपण बघूया. ठीक आहे, तर लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी पॅरासिटेमॉलबद्दल ऐकलेलं आहे, वेल नोन मेडिसिन आहे, सर्वांना माहीत आहे. तर पॅरासिटेमॉल कशासाठी वापरलं जातं, तर पॅरासिटेमॉल हे ॲनॅल्जेसिक, माइल्ड ॲनॅल्जेसिक आणि अँटीपायरेटिक आहे. मीन्स वॉट, तर ते तुमचं सौम्य वेदनाशामक आहे, वेदना पेन कमी करतं आणि तुमचा फीवर अँटीपायरेटिक म्हणजे ताप कमी करतं. तर आता हे काय आहे, एक केमिकल सबस्टन्स आहे. इथं बघू शकता तुम्ही पॅरासिटेमॉलचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे आणि ते काय आहे, केमिकल कंपाऊंड आहे, पावडर फॉर्ममध्ये. आणि ते किती आपण वापरतो, हार्डली 500 mg वापरतो. तर ती पावडर किती आहे, एकदम छोटी आहे. आता ताप कमी करण्याचं काम किंवा तुमची वेदना कमी करण्याचं काम कोण करतं, ही छोटी पावडर पॅरासिटेमॉल करते. पण हे पॅरासिटेमॉल छोटी पावडर तुम्ही आहे तशी 500 mg चिमूटभर, एकदम कमी क्वांटिटी, एकदम मायन्यूट क्वांटिटी आहे, ती तुम्हाला त्या पेशंटला देता येईल का डिरेक्टली आहे तशी, नाही देता येणार. म्हणून आपण काय करतो, ते जे पॅरासिटेमॉल आहे त्याला आपण API म्हणतो. API मीन्स वॉट, ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट. काय आहे ते त्याच्यामुळे तो फार्माकोलॉजिकल इफेक्ट होतो आहे, जे काही ताप कमी यायचं वगैरे आहे तर त्या APIमुळे होते. ठीक आहे, मग तो API जो आहे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, त्यालाच आपण ड्रग देखील म्हणतो. तर तो ड्रग डिरेक्टली आहे तसा आपण देऊ शकतो का, नाही देऊ शकत. म्हणून आपण काय करतो, त्या मेडिसिनला आपल्याला व्यवस्थित पेशंटला ॲडमिनिस्टर करता यावं, त्या पेशंटला व्यवस्थित देता यावं. ठीक आहे, तर जर तो पेशंट पेडियाट्रिक लहान मुलं असेल, कीड असेल, तर त्याला ते लिक्विड फॉर्ममध्ये देता यावं, म्हणून वेगळ्या वेगळ्या फॉर्ममध्ये ते औषध बनवतो, त्यालाच आपण डोसेज फॉर्म म्हणतो. आणि जो फायनली तुमचा डोसेज फॉर्म बनला आहे, जो की पेशंट घेणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, मेडिसिन्स म्हणत असतो. तर API काय आहे, API म्हणजे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट, त्याला आपण कधी कधी ड्रग म्हणतो, जे काय आहे फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स आहे, त्यामुळंच तुमच्या मेडिसिनचा इफेक्ट दिसत असतो. ठीक आहे, आणि त्याला आपण कशामध्ये कन्वर्ट करतो, वेगवेगळ्या डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. टॅबलेट, सोल्युशन, सस्पेन्शन, इमल्शन, क्रीम, हे जे काही वेगळे वेगळे डोसेज फॉर्म आहेत. तर ते डोसेज फॉर्म का बनवतो, तर एकतर तुमच्या ड्रगची APIची क्वांटिटी खूप कमी आहे, ते ॲज इट इज तुम्ही देऊ शकत नाही, त्याशिवाय पेशंटला ॲडमिनिस्टर करता आलं पाहिजे. जे काही API पावडर आहे, केमिकल सबस्टन्स आहे, तर तो नेचरमध्ये रिॲक्ट होऊन तो अनस्टेबल असू शकतो, म्हणजे तो खराब होऊ शकतो, त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडू शकतं, म्हणजे तो स्टेबल राहावा म्हणून आपण काय करतो, त्याला वेगवेगळ्या डोसेज फॉर्ममध्ये बनवतो. त्याचे रिझन वेगळे वेगळे आहेत, ते पुढे आपण फार्मास्युटिक्समध्ये डिटेलमध्ये शिकणार आहोत, का डोसेज फॉर्म बनवतो. ठीक आहे, आय थिंक इथं तुम्हाला क्लिअर झालं असेल की नेमकं काय कन्सेप्ट आहे ही, API काय असतो, ड्रग काय असतो, डोसेज फॉर्म काय असतो.
ठीक आहे, पुढे जाऊया. आता डोसेज फॉर्म काय असतं हे आपण बघूया. जसं मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की तुमचा API ड्रग, ज्याला आपण फार्माकोलॉजिकली ॲक्टिव्ह सबस्टन्स म्हणतो, ज्यामुळे तुमच्या मेडिसिनचा इफेक्ट होतो आहे, ते जसंच्या तसं ॲज इट इज देऊ शकत नाही, क्वांटिटी कमी आहे आणि या नंबर ऑफ रिझन आहे, ते पुढे शिकू. तर म्हणून आपण काय करतो, तुमच्या त्या ड्रगला APIला कशामध्ये कन्वर्ट करतो, डोसेज फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. तर ते डोसेज फॉर्म वेगळे वेगळे आहेत आणि कधी कुठला डोसेज फॉर्म वापरणार किंवा कधी मेडिसिन कुठल्या रूटनं देणार, कधी ओरली देतो, कधी आपण एक्सटर्नली एखादी क्रीम लावतो, कधी आपण इंजेक्शन फॉर्ममध्ये देतो. तर याचे वेगवेगळे रिझन आहेत. त्यानुसार मग डोसेज फॉर्म वेगळ्या वेगळ्या पद्धतीने डिवाईड केलेत. जर त्याच्या स्टेट ऑफ मॅटर म्हणजे ते सॉलिड आहे, लिक्विड आहे की वेपर फॉर्ममध्ये आहे, त्यानुसार पण डोसेज फॉर्म डिवाईड करतो. कुठल्या रूटनं ते मेडिसिन देणार त्यानुसार एक्सटर्नल किंवा इंटर्नल किंवा पॅरेंट्रल अशा पद्धतीनं पण डिवाईड करतो. तर ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी तुम्हाला सुटिक्समध्ये सविस्तर शिकायचे आहेत. तर ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तुमच्या. आता ह्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत, तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता जसं मी सांगितलं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय, कुठल्या रूटनं कुठल्या मार्गानं तुम्ही ते औषध देताय. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला टॅबलेट दिली किंवा मी तुम्हाला सोल्युशन सिरप दिलं एखादं, तर ते तुम्ही कुठून घेणार आहे, माउथ ओरली घेणार आहे. तर ओरल रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन एक झालं. किंवा काही काही मेडिसिन्स तुम्ही पॅरेंट्रली देता इंजेक्शन फॉर्ममध्ये, ठीक आहे, किंवा काही काही एक्सटर्नली क्रीम वगैरे ॲप्लाय केले जातात तुमच्या स्किन सरफेसवरती. तर असे वेगवेगळे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. काही इन्हेलेशन रूटनं घेतले जातात. फॉर एक्झाम्पल एखाद्याला अस्थमा असेल तर त्या ठिकाणी इन्हेलेशन रूटनं त्यांना मेडिसिन दिलं जातं. आता कम्पॅटिबिलिटी हा पण एक वर्ड बऱ्याचदा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. कम्पॅटिबिलिटीचा अर्थ काय, बघा तुम्ही कॉलेजमध्ये किंवा तुमच्या क्लासमध्ये स्पेसिफिक बेंचवरतीच बसता आणि स्पेसिफिक मित्राच्या शेजारी बसता. का स्पेसिफिक मित्राच्या शेजारी बसता, तर तुमचं आणि त्याचं चांगलं बॉन्डिंग आहे, तुम्ही त्याच्यासोबत कम्पेटेबल आहात, ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याच्यासोबत काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही कम्पेटेबल आहात, ठीक आहे. तसं सिमिलरली काय आहे, आपण ज्यावेळेस एखादं मेडिसिन बनवतो, तर जसं मी मगाशी सांगितलं मेडिसिन काय फक्त APIनं किंवा ड्रगनं बनतं का, नाही, त्यामध्ये आपण इतरही गोष्टी ॲड करतो, वेगळे वेगळे एक्झिपियंट ॲड करतो. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं की API काय करतं, ड्रग काय करतं, त्याच्यामुळं तुम्हाला इफेक्ट मिळतो मेडिसिनचा, पण त्याच्यासोबत इतरही ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत त्यांना आपण एक्झिपियंट म्हणतो. मग बल्किंग एजंट असेल किंवा इतर गोष्टी असतात. तर ह्या ज्यावेळेस इतर गोष्टी आपण मिक्स करतो त्यावेळेस त्या गोष्टी कम्पॅटिबल असणं गरजेचं आहे. कम्पॅटिबल असणं मीन्स वॉट, त्यामध्ये कुठलंही इंटरॅक्शन झालं नाही पाहिजे, त्यामध्ये कुठलीही रिॲक्शन नाही झाली पाहिजे, ते एकदम स्टेबल राहिलं पाहिजे. आपल्याला ज्या प्रॉपर्टीज त्याच्याकडून हव्या आहेत त्याच त्यांना प्रॉपर्टी दिल्या पाहिजेत. आणि ते जर अनस्टेबल असेल तर मग आपण ते त्या ठिकाणी वापरणार नाही, वेगळे कुठले तरी एक्झिपियंट वापरू, ठीक आहे. त्यानंतर सिस्टेमिक सर्क्युलेशन हा एक वर्ड बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ऐकायला मिळेल. सिस्टेमिक सर्क्युलेशन मीन्स वॉट, कुठलंही मेडिसिन आपण कन्झ्युम करतो, फॉर एक्झाम्पल ओरली टॅबलेट घेतली, पण ती ओरली घेतल्यावर डिरेक्टली ब्लडमध्ये जाते का तुमच्या, नाही, ते माउथ थ्रू तुमच्या बॉडीमध्ये जाणार, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जाणार, मग त्याचं ब्रेक होणार, डिसइंटिग्रेशन होणार, सोल्युशन फॉर्ममध्ये जाणार बॉडीमध्ये, मग ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होणार. जेव्हा सिस्टेमिक सर्क्युलेशन वर्ड येईल ना त्याचा अर्थ असतो की ते तुमच्या ब्लडमध्ये जातं आहे, ठीक आहे. आपण जे इंजेक्शन देतो ज्याला आपण पॅरेंट्रल म्हणतो, तर पॅरेंट्रलमध्ये काय करतो आपण, डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा ओरल सिस्टीम, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा काहीच रोल नाही, डिरेक्टली तुम्ही ते काय करता, इंट्राव्हिनसली तुमच्या बॉडीमध्ये व्हेनमध्ये ते इंजेक्ट करता पॅरेंट्रली, म्हणजे ते डिरेक्टली ब्लडमध्ये जातं. आणि म्हणूनच तिथं बायो अवेलेबिलिटी हा कन्सेप्ट येतो. तुम्ही जेवढं मेडिसिन दिलं आहे त्यापैकी किती मेडिसिन तुमच्या ब्लडमध्ये किंवा टार्गेट एरियामध्ये पोचलं आहे त्याला आपण बायो अवेलेबिलिटी म्हणतो. मग ज्यावेळेस ओरली देतो ना त्यावेळेस ओरली दिल्यानंतर आपल्या बॉडीला काय वाटतं की ते मेडिसिन हे फॉरेन सबस्टन्स आहे. मग ओरली दिल्यावर बॉडीमध्ये गेल्यावर त्याचं मेटाबॉलिझम होतं, ठीक आहे, मेटाबॉलिझम होतं. आणि जर समजा तुम्ही 500 mg मेडिसिन दिलं असेल तर पूर्ण 500 mg तुमच्या ब्लडमध्ये किंवा टार्गेट एरियामध्ये जात नाही, तर ठराविकच जातं. आणि मग त्यामुळं ओरली ज्यावेळेस मेडिसिन देतो त्यावेळेस त्याचा इफेक्ट व्हायला खूप वेळ लागतो. तेच तुम्ही ज्यावेळेस पॅरेंट्रली देता, इंजेक्शन फॉर्ममध्ये देता, त्यावेळेस डिरेक्टली ते तुमच्या ब्लडमध्ये जातं. आणि म्हणूनच काय होतं, त्या ठिकाणी फास्ट ॲक्शन होते आणि डिरेक्टली जेवढं 100 mg जर मेडिसिन दिले तर 100च्या 100 mg मेडिसिन तुमचं ब्लडमध्ये जातं. म्हणून काय आहे, पॅरेंट्रली इंजेक्शन फॉर्ममध्ये जेव्हा देतो त्यावेळेस त्याची बायो अवेलेबिलिटी म्हणजे ब्लडमध्ये डिरेक्टली टार्गेट एरियामध्ये पूर्ण 100% मेडिसिन पोचते, ठीक आहे. आता पुढं तुम्हाला त्या ठिकाणी फार्माकोपिया सुटिक्समध्ये पण आहे, आय थिंक ॲनालिसिसमध्ये पण दिलेलं आहे. तर फार्माकोपिया तुम्हाला का शिकायचं आहे, जसं एखाद्या रिलिजनचं
काही रूल्स असतील किंवा एखाद्या धर्मासंबंधितले नियम वगैरे आहेत तर त्यांच्या धर्मग्रंथात दिलेले जातात. उदाहरणार्थ हिंदूंमध्ये भगवद्गीता आहे, ख्रिश्चॅनिटीमध्ये बायबल आहे, मुस्लिमांमध्ये त्या ठिकाणी कुराण आहे. तसंच एखादा देश, एखादा कंट्री, एखादं नेशन चालवायचं आहे तर त्यांची राज्यघटना असते, कॉन्स्टिट्यूशन असतं. सिमिलरली आपल्या फार्मा फील्डमध्ये जे काही कुठलं मेडिसिन असेल, मेडिकेशन असेल, औषध असेल, त्या संदर्भातला काहीही डिसिजन असेल, त्या संदर्भातली जी काही ऑथेंटिक माहिती आहे, त्यासाठी कुठली टेस्ट करायची, त्यासाठी किती डोस असणार आहे, त्याची स्ट्रेंथ किती असणार आहे, तेवढंच मेडिसिन प्रेझेंट आहे का, यासाठी एखादी लिमिट टेस्ट दिली जाते. ही सगळी ऑथेंटिक माहिती कुठं दिली जाते? फार्माकोपियामध्ये दिली जाते. आता फार्माकोपिया शिकताना फक्त तुम्ही एखाद्या PPTमध्ये किंवा एखाद्या बुकमध्ये फार्माकोपिया काय असतो, फार्माकोपिया इज ए ऑफिशियल बुक असं म्हणून शिकू नका. तुमच्या लायब्ररीमध्ये फार्माकोपिया प्रेझेंट असेल, तिथं परचेस केलेला असेल. लेटेस्ट एडिशन आहे 2022ची आपली फार्माकोपिया, इंडियन फार्माकोपिया. ते पब्लिश कोण करतं तर मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, जे काही आरोग्य मंत्रालय आहे त्याच्या अंडरमध्ये इंडियन फार्माकोपियल कमिशन म्हणून काम करतं. तर ते इंडियन फार्माकोपिया पब्लिश करतं आणि हे ऑफिशियल बुक आहे ज्यामध्ये तुमच्या मेडिसिनबद्दलची सविस्तर माहिती दिलेली असते. आणि मोनोग्राफ काय असतं तर एका स्पेसिफिक मेडिसिनबद्दलची जी काही सविस्तर माहिती एका ठिकाणी दिली तर तो मोनोग्राफ असतो. त्यामुळं कुठल्या केमिकल्स टेस्ट, स्ट्रक्चर कुठला आहे, कुठल्या ॲनालिटिकल मेथड आहेत, ही सगळी माहिती त्या मोनोग्राफमध्ये, त्या फार्माकोपियामध्ये दिले. तुमच्या कॉलेजमध्ये जर फार्माकोपिया असेल तर तो जाऊन पहा. कुठल्या वॉल्यूममध्ये कुठल्या गोष्टींची माहिती दिली आहे, कुठे एक्झिपियंटची माहिती दिली आहे, हे सगळ्या गोष्टी हाताळून पहा. तो फार्माकोपिया पाहून बघा. फार्माकोपियाची प्राईस खूप हाय असते, साधारणपणे 60-70 हजारापर्यंत प्राईस जाते पूर्ण 3 वॉल्यूम घ्यायचे म्हटले. तुमच्या कॉलेजमध्ये जुनी एडिशन असेल, नवी एडिशन असेल, कुठली असेल, तो फार्माकोपिया बघा. प्रॅक्टिकल नॉलेज येणं गरजेचं आहे, तर त्यासाठी तुम्ही फार्माकोपिया वापरत असता. ठीक आहे. तर यासाठी तुम्ही काय करणं गरजेचं आहे, तुमच्या कॉलेज लायब्ररीमध्ये जो काही फार्माकोपिया आहे तो जाऊन पहा. त्यामध्ये कशा पद्धतीनं मेडिसिनची इन्फॉर्मेशन दिली आहे ते पहा. प्रॅक्टिकल नॉलेज येणं गरजेचं आहे आणि त्याच दृष्टीनं आपले लेक्चर असणार आहेत. आता तुम्ही एखादं मेडिसिन बघता, ठीक आहे, तुम्ही आज एखादं मेडिसिन कंझ्युम करताय पण ते मेडिसिन डिरेक्टली तुमच्यापर्यंत आलेलं नाही आहे. त्यासाठी खूप सारा रिसर्च झालेला असतो. एखाद्या सायंटिस्टनं एखादा केमिकल मॉलिक्युलचा शोध लागतो, मग ते तशा पद्धतीनं काम करतं आहे का हे वेगवेगळ्या सॉफ्टवेअरवरती, किंवा त्यानंतर प्री क्लिनिकल म्हणजे क्लिनिकलच्या आधी ॲनिमलवरती स्टडी होतो. जर ते तुम्ही हे क्लिनिकल ट्रायल कन्सेप्ट कोविडमध्ये खूप ऐकला असेल. त्यानंतर काय होतं, जर प्राण्यांवरती ते मेडिसिन इफेक्टिव्ह वाटलं तर मग आपण क्लिनिकल ट्रायलला गव्हर्नमेंट परमिशन देतं. ठीक आहे. का ह्या परमिशन घ्यायच्या आहेत? कारण एखादं मेडिसिन तुम्हाला माहीत नाही ते इफेक्टिव्ह आहे का, त्याचा किती परिणाम होणार आहे, आणि ह्युमन लाईफ खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून तुम्हाला अगोदर हा सगळा स्टडी करायला लागतो. अगोदर छोट्या हेल्दी व्हॉलेंटियरवरती स्टडी होतो, मग पेशंटवरती स्टडी होतो. अशा पद्धतीनं सगळा स्टडी झाला आणि त्याला जर गव्हर्नमेंटकडून ॲप्रुव्हल मिळालं तर तुमचं मेडिकेशन 3rd फेज नंतर 4th फेजमध्ये ते मार्केटमध्ये येतं. आणि मार्केटमध्ये आल्यानंतर देखील त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का, ह्या सगळ्या गोष्टींचा स्टडी केला जातो. आशा करतो आजच्या लेक्चरमध्ये जी काही मी इन्फॉर्मेशन दिले ती तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजली असेल. आज जी काही मी स्लाईड बनवलेले आहेत ते स्वतः मी बनवलेले आहेत वेळ देऊन. का तर ह्या बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर व्हाव्या म्हणून. अशाच पद्धतीनं तुमचे सर्व लेक्चर व्हावे असं वाटत असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा. 1 ते 2 हजारपेक्षा जास्त मला या व्हिडिओला लाईक हवे आहेत. आणि तुमच्या सर्व कॉलेजच्या ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सर्वांसोबत ह्या बेसिक गोष्टी क्लिअर होतील. तर आपण पुढे अशाच पद्धतीनं लेक्चर कंटिन्यू करणार आहोत. माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.